नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगल्या स्टडी या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते. आता ओमकारला पण आधीपतीचं दुःख काही सहन होत नाही. तो सरळ अक्षराला फोन करतो आणि तो म्हणतो, वहिनी तुम्ही डिओस नोटीस का बरं पाठवली बरं? याच्याने आधीपती पूर्ण खचून गेले, तिला पुरं टेन्शन आले. तुम्ही अशा का वागताय बरं? तेच अक्षरा म्हणते, डिओस नोटीस काय शक्यच नाही, मी आधीपतींना डिओस नोटीस पाठवेल. उलट त्यांनीच मला डिओस नोटीस पाठवली. वकील माझ्या घरी डिओसची नोटीस घेऊन आले होते. लगेच ओंकार पण म्हणतो, उलट डिओस नोटीस तर तुम्ही पाठवले, वकील इथे आले होते, मी माझ्या स्वतःच्या हाताने ती नोटीस ओपन केली, फॅक्टरीमध्ये नोटीस आली होती. हे ऐकून अक्षरात एकदम शॉक लागतो. अक्षरा म्हणते, नक्की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गैरसमज झाले, त्या भुवनेश्वरी मॅडमचा त्याच्यामध्ये हात असेल, त्यांनीच आम्हाला दोघांना फेक डिओस नोटीस पाठवली आहे. तेच ओंकार म्हणतो, हो वहिनी तुम्ही बरोबर बोलताय, याशी सगळे कारस्थान त्याच करू शकता, त्याच्या व्यतिरिक्त असं कोणी एक करू शकत नाही. तेच तुम्हाला दोघांना वेगळं करायचा प्रयत्न करताय. आता अक्षराला प्रचंड शॉक लागलेला राहतो. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. फॅक्टरीतला एक माणूस पण आधीपतीला भेटायला येतो आणि तो म्हणतो की तुम्ही अजिबातच डिओस घेऊ नका, दाखले सरकार, उलट तुम्ही डिओस घेतली तर अजून तुमच्यामध्ये गैरसमज वाढेल. मी माझ्या अनुभवाने सांगतो, मी पण डिओस घेऊन फार मोठी चूक केली, आता ती चूक तुम्ही करू नका. आधीपतीला एकदम धक्का लागतो. आधीपती बोलतो, ठीक आहे मी विचार करतो, जातो इथून. आता आधीपती एकदम विचार करू लागत असतो. आता चारू सर पण अक्षराच्या घरी पोहोचणार. आता अक्षराला परत घेऊन येण्याचा प्रयत्न करू लागत असतात. आता अक्षराच्या घरी ते पोहोचल्यावरती अक्षराचे बाबा त्यांना खवळतील का, आणि अक्षराचे बाबा खवळल्यावरती मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येतो हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. कारण अक्षराला कळून चुकलेले ती डिओस नोटीस ती भुवनेश्वरीने पाठवली. आता अक्षरा एक नवीन प्लॅन करणार राहते. तो प्लॅन म्हणजे भुवनेश्वरीच्या विरोधात असणार आहे, पण तो प्लॅन भुवनेश्वरीच्या विरोधातला सक्सेस होईल का नाही पण पाहणं फारच रंजक ठरणार आहे. कारण की आता चारू सरांना पण भुवनेश्वरीवरती प्रचंड संताप झालेला राहतो आणि ते सरळ अक्षराच्या घरी जाऊन म्हणणार आता जी चुकी झाली ती चुकीला माफ करा, तुम्ही दोघं आता वेगळे निघा, दुसरीकडे तुम्ही संसार करा, त्या घरात तुम्हाला नसेल यायचं तर नका येऊ, पण तुम्ही एकदा एकमेकांना भेटा, एकमेकांना भेटून तुमच्या मनात जो काही गैरसमज आहे तो गैरसमज दूर करा, असं सगळं चारू अक्षराच्या घरी जाऊन म्हणणार राहता. आणि अक्षराचे बाबा पण प्रचंड त्यांच्यावरती संतापणार राहता. आणि मालिकेत नेमका पुढे काय ट्विस्ट येते हे पाहता फारच रंजक ठरणार आहे. कारण की त्या भुवनेश्वरीला तिच्या पापाची शिक्षा मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं या मालिकेवर नेमकं पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच मालिकेचे अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असेल आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.